कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आईला तुम्हाला वाढवताना मी कधी कधी लय कठोर वागलो तुमच्याशी, त्यासाठी मला माफ कर। दादा काय बोलतोयस तू? काय बोलतोय म्हणजे? मी तरी काय करणार? माझा खिसा एवढा फाटला होता ना, काय करू शकत नव्हतो मी तुला कधी सिनेमाचं तिकीट काढायला पैसे दिले नाहीत, कारण तुझ्या शिक्षणासाठी पैसे जुळवायची माझी धडपड चालू असायची। तेजू, तू अशी मांडीवर झोपलेली असायची, कधी तुझ्या डोक्यावरनं मला हात नाही फिरवता आला, कधी तुला मायानं कुरवळता नाही आलं, कारण या मांडीवर या पोरी झोपलेल्या असायच्या, राजू, धनू, भाग्या, त्यामुळे तुझ्याकडे लक्षच नाही गेलं कधी। पुरी तू कधीच माझ्याकडे कुठल्या गोष्टीसाठी हट्ट केला नाहीस ग। आतापर्यंत मन मारत जगत आली तू, आणि या सगळ्याला ना तुझा युद्ध आता जबाबदार आहे। मला माफ कर, मी तुला सुखात नाही वाढवू शकलो। दादा, कोण म्हटलं तू मला सुखात नाही वाढवलं? हा, परत असं बोलू नको कधी। सुख पैशात नसतं अरे, सुख माणसाच्या प्रेमात असतं, त्याच्या सहवासात असतं, जे तुम्हाला भरभरून दिलंयस। तुला आठवतं लहानपणी मी जेव्हा जेव्हा आकाश पाळण्यात बसायचा हट्ट धरायचा ना, तेव्हा तेव्हा तू माझ्यासाठी घोडावायचास, अख्खं घरभर मला तू तुझ्या पाठीवरनं घेऊन फिरायचास। हे सुख मला कुठल्या बी जत्रेतला आकाश पाळणा नसता देऊ शकला। जे जे तुला शक्य होईल ते ते सगळं तू माझ्यासाठी केलंय, आम्हा सगळ्या बहिणींसाठी केलंयस। मला आठवतंय ना, लहानपणी तू विहिरीवर कामावर जायचंस, एक दिवस असंच तू काय काम करतो म्हणून बघायला आलो होतो आम्ही, तर तुझ्या पायाच्या तळव्यात दगड घुसून त्यातनं खूप रक्त येत होतं, अख्खा पाय रक्तानं भरला होता, पण तू आमच्याशी खोटं बोललास। विहिरीला पाणी लागलंय म्हणून गुलाल उडाला, त्यामुळे पाय लाल झालाय असं सांगितलंस तू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।